इकडे नाशिकमध्ये निष्ठावानांना उमेदवारीसाठी गिरीश महाजन आता थांबलेल्या फार्म हाऊसवर हल्लाबोल करावा लागलाय आणि भाजप नेत्यांच्या कारचा पाठलागही करावा लागला। तर रडारड आरडाओरडा सगळं काही नाशिककरांनी पाहिलेलं आहे। ज्या नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी हाल हाल झाले, त्याच नाशिक भाजपमधल्या आयाराम सुधाकर बडगुजरांच्या घरामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तिघांना उमेदवारी मिळालेली आहे। प्रभाग क्रमांक 21 मधून स्वतः सुधाकर बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर, तर प्रभाग क्रमांक 29 मधून त्यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांना उमेदवारी मिळाली आहे। एकाच घरामध्ये तीन उमेदवार दिल्याच्या मुद्द्यावर सुधाकर बडगुजर यांनी पक्षनेत्यांनी तिघांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचं कारण दिलेलं आहे। तर भाजपनं उमेदवारी आणि एबी फॉर्म देताना मोठा गोंधळ घातल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। जागा 1 आणि एबी फॉर्म 2 इच्छुकांना असा हा घोळ घालण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 29 मध्ये मुकेश शहाणे यांना आणि दीपक बडगुजर यांना दोघांनाही एबी फॉर्म दिलेले आहेत। तर दीपक यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला, त्यामुळे मुकेश शहाणे आता बाद झालेले आहेत। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधी एबी फॉर्म देऊन फसवण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केलाय। बडगुजर यांच्या घरामध्ये तिघांना दिलेल्या उमेदवारीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं असता त्यांनी काही नेत्यांना काय आश्वासनं दिली होती ती पाहावी लागतील असं सांगून वेळ मारून नेली आहे। नाशिकमधला सगळा सावळा गोंधळ भाजपमधला आता पुढे आलेला आहे। निष्ठावंतांनी उमेदवारीसाठी रडारड केली होती, आरडाओरड केली होती, मात्र एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळते आहे आणि त्यामुळे निश्चितच एक संतापाचं रोषाचं वातावरण नाशिकमध्ये पाहायला मिळतंय। भाजपमध्ये आयाराम असलेले बडगुजर यांच्या घरामध्ये 3 तिकीटं देण्यात आलेली आहेत, त्यामुळे एक तीव्र संताप या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना या संदर्भात विचारलं असताना त्यांनी काही नेत्यांना नेमकी काय आश्वासनं दिलेली होती ती पाहावी लागतील असं सांगून त्यांनी वेळ मारून नेल्याचं सांगण्यात येत आहे। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी काही वेळ आधी एबी फॉर्म देऊन फसवण्यात आल्याचा सुद्धा आरोप अनेकांनी केलेला आहे। मला सांगितलं गेलं 29 मध्ये 1 सीट घ्या आणि 25 मध्ये 1 सीट घ्या, त्या पद्धतीने भरला गेला आणि नंतर डिसिजन आला की 25 मध्ये तुम्ही दोघं घ्या, 29 मध्ये तुम्ही घेऊ नका। नंतर मग भूषण राणेला एबी फॉर्म दिला गेला। म्हणजे एबी फॉर्म देण्याचं जे कोणी षडयंत्र केलं आहे ते त्यांना विचारा तुम्ही। मी आणि जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी होतोय। ज्या ठिकाणी आम्ही पक्षात काही लोक आणले आहेत त्या ठिकाणी असं काही झालेलं आहे। त्यांनी काही कमिटमेंट त्यांनी केलं होते, 2-3 सीट त्यांनी 2-3 त्यांच्या घरात उमेदवार होते त्यांना दिलेली आहे। पण त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्यावर तिथले नाशिकचे गिरीश महाजन जी आहेत, तिथे सीमाता हिरे आहेत, देवयानीताई फरांदे आहेत, आमचे राहुल ढिकले जी आहेत, ते त्या ठिकाणी चर्चा करत आहे। काय झालं नेमकं, चुकीचं झालं असेल तर आम्ही तपासू, योग्य असेल तर जाईल पुढं। पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलला या ठिकाणी या चर्चा केल्यास जास्त अर्थ आहे।